नमस्कार. प्रियांकाच रेसिपीमध्ये आज बघूया अगदी ढाब्यावर बनते तशी गावरान पद्धतीने बनवलेली अंडा करी. तर ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, पटकन बनते आणि चवीला तर अप्रतिम लागते. अगदी गावरान पद्धतीची जी चव असते ती लागते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला अंडी उकळून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 6 अंडी सोडून घेतलेली आहेत. तर मिठामुळे अंडी शिजल्यानंतर त्याची जी कवच आहेत किंवा त्याचे जे टरफलं आहेत ती पटकन निघण्यास मदत होते, अंड्याला चिकटून राहत नाही. त्यासाठी मीठ इथे अंडी उकडताना जरूर वापरायचं आहे. आता ह्या कुकरला झाकण लावून ह्याच्या मीडियम हीटवर 2 शिट्टी काढून घ्यायच्या आहेत. तर अंडी उकडत आहेत तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात. तर एक जाळी गॅसच्या बर्नरवरती ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे. इथे तुम्ही कांदा खोबऱ्याचे काप करून तेलावरती फ्राय करून घेऊ शकता कढईमध्ये, पण इथे मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे ज्यामुळे एक ह्या अंडा करीला स्मोकी फ्लेवर येईल. तर इथे 3 कांदे मी वापरलेले आहेत. तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे. तर खोबरं इथे भाजलेलं आहे, ते बाजूला केले आणि आता कांदे देखील उलटपुलट करत व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर एक छोटा टोमॅटो भाजून घेणार आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या देखील भाजून घेणार आहे. तर इथे टोमॅटो भाजून घेण्याऐवजी तुम्ही त्याची प्युरी देखील वापरू शकता. तर अशा पद्धतीने खोबरं, कांदा, टोमॅटो आणि लसूण भाजून घेतल्यामुळे ह्या अंडा करीला एक गावरान अशी चव येते. आता इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेत, कांद्याची सालं काढून त्याचे देखील काप केलेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे, लसणाची सालं काढून घेतली आहेत, मूठभर कोथिंबीर आणि त्याचे देठ देखील घेतलेले आहेत, टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे. इथे या ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही 1 चमचा तीळ भाजून घेऊ शकता किंवा अर्धा चमचा बेसन पीठ देखील यामध्ये ॲड करू शकता. आता हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालत मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे वाटण तयार झालेलं आहे. आता इथे कुकर देखील आपला झालेला आहे, त्याची वाफ काढून घेतली आहे. अंडी देखील अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत, त्याची टरफलं काढून घेते. तर इथे अंड्याची टरफलं काढून घेतलेली आहेत आणि अंड्यांना अशा पद्धतीने अगदी अलगद हाताने खाचा मारून घेतलेले आहेत. आता ही जी अंडी आहेत ती फ्राय करून घेणार आहे मसाल्यामध्ये, त्यामुळे अशा पद्धतीने मी खाचा मारून घेतलेले आहेत जेणेकरून फ्राय करताना जो मसाला आहे तो या खाचांमध्ये जाईल आणि अंड्याला छान चव येईल. तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने खाचा मारून घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने आडव्या अंड्यांना खाचा मारून घेतलेल्या आहेत. आता ही अंडी फ्राय करून घेऊयात. त्यासाठी एक कढई एकदम लो हीटवरती गरम करून ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आणि हे जे मसाले आहेत ते हलकेसे फ्राय झाले की यामध्ये अंडी सोडून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि अगदी 1 मिनिटभरासाठी ही अंडी आपल्याला परतवून घ्यायची आहेत, जेणेकरून हा जो मसाला आहे तो या सर्व अंड्यांना लागेल आणि अगदी छान आपली अंडी फ्राय होतील. अगदी जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिटभरच ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. आता ही अंडी फ्राय केली आहेत, ती एका डिशमध्ये मी काढून घेतली आहेत. आता याच कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि आता हे जे वाटण आहे हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याला हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे, इतपत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, 2.5 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। इथे कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही प्लेन तिखट किंवा तुमचा साठवणुकीचा मसाला देखील वापरू शकता। त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकता। आता हे जे सर्व मसाले आहेत ते छान असे परतवून घ्यायचे आहेत। तर या मसाल्याला छान असं हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे, इतपत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मसाला भाजल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। इथे पाणी गरमच ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या अंडा करीची चव बदलणार नाही। आणि ज्या कन्सिस्टन्सीची ही अंडा करी तुम्हाला हवी आहे तेवढं तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथे मी ह्या कन्सिस्टन्सीची अंडा करी बनवलेली आहे, त्यासाठी एवढं पाणी घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि याला एक छान उकळी काढून घेतलेली आहे। तर या कन्सिस्टन्सीची ही अंडा करी तयार होणार आहे। आता उकळी आल्यानंतर यामध्ये ही जी फ्राय केलेली अंडी आहेत ती यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि याला एक 4 ते 5 मिनिट लो हीटवर छान असे उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून अंडा करीची चव ह्या अंड्यांमध्ये उतरेल। 4 ते 5 मिनिटांनंतर ही अंडा करी तयार झाली आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे। तर अशा पद्धतीची गावरान पद्धतीची आपली अंडा करी तयार झालेली आहे। तर ही या डिशमध्ये मी सर्व केलेली आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।